मित्रांनो, जब्बार पटेल दिग्दर्शित आणि स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनय कृतीनं साकार झालेला उंबरठा हा चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. एखादी स्त्री जेव्हा स्वतःच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी समाजामध्ये होणाऱ्या अन्यायाविषयी काहीतरी करायचं ठरवते, पाऊल उचलायचं ठरवते, तेव्हा तिला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं हे या चित्रपटामध्ये अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आले. याही पलीकडे जाऊन जेव्हा या सगळ्यांमध्ये ज्यांना आपण आपलं म्हणतो ती देखील आपल्यापासून दुरावतात, लांब होतात, तेव्हा माणसाची खरी कसोटी लागते. चित्रपटाच्या सुरुवातीला नायिका महिला सुधारगृहाची अधीक्षक म्हणून रुजू होऊन तिथे काम करायला निघून जाते. परंतु हळूहळू तिथली विदारक परिस्थिती तिच्या लक्षात आल्यानं ती स्वतःहून काही निर्णय घेते आणि त्याबद्दल तिच्यावर कारवाई करण्यात येते. या सगळ्यामुळे ती राजीनामा देते आणि पुन्हा घरी परत येते. परंतु ज्यांच्यासाठी ती घरी येते तेही तिचे राहिलेले नसतात. मुलगी तिच्या जवळ येत नाही आणि नवऱ्याचे बाहेर संबंध असतात हे तिला समजतं. चित्रपटाच्या शेवटी नायिका पुन्हा एकदा स्व शोधण्यासाठी घराबाहेर पडताना दिसते. हा चित्रपट त्यावेळचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. हा स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार देखील मिळवून देणारा चित्रपट होता. आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात, घटना घडतात, जेव्हा आपल्यापासून सर्व काही दुरावतंय, लांब जाते असं होत जातं. अचानक आपण एकटे पडू लागतो, ज्याची सवय देखील नसते आणि कल्पनाही नसते. कोणाला आवडेल एकटं राहायला? अनेक जण म्हणतात आम्हाला आवडतं स्वतःच्या सहवासात राहायला, परंतु तो झाला एकांत. एकांताची गरज माणसाला त्याच्या आयुष्यात लागतेच, परंतु दुराव्यातून आलेलं असतं ते एकटेपण, जे माणसाला खायला उठतं. अनेक जण यातून पूर्णपणे खचतात, नैराश्यामध्ये जातात, कारण सर्वांना स्वतःला लगेच सांभाळता येईलच असं होत नाही. काही लगेच सावरतात तर काहींना वेळ लागतो. परंतु हा जो वेळ असतो ना, तोच खरा कसोटीचा काळ असतो. यामध्ये माणूस एकतर पूर्णपणे कोलमडतो किंवा मग स्वतःला नव्यानं शोधू लागतो. हा शोध खूप महत्त्वाचा असतो, कारण इतरांच्या सानिध्यामध्ये आपण बरेचदा स्वतःला कुठेतरी मागे सोडलेलं असतं, स्वतःला विसरून गेलेलो असतो. एक प्रकारचं परावलंबित्व आलेलं असतं जे आपल्याला चांगलं वाटत असतं. माझ्यासाठी माझ्यासोबत कोणीतरी आहे, मी एकटा किंवा एकटी नाही, जी खरंच चांगली गोष्ट असते. यात आपण अनेकदा आपल्या क्षमता विसरून जातो, आपल्याला काय हवंय हेच बाजूला सारतो. एकटं पडल्यावरती मात्र या सर्वांचा विचार करण्याची वेळ येते. आता या क्षणी कोणीच काहीच नसताना आपल्याला नेमकं आयुष्याकडून काय हवंय याचा विचार करणं त्यावेळेस महत्त्वाचं ठरतं आणि तेच माणसानं करायला हवं. कारण शेवटी आपण आयुष्यभर कोणाच्या तरी आधारानं राहतो, आधाराशिवाय राहू शकत नाही. केव्हा तरी ती वेळ येतेच. अशा वेळी मला काय हवंय, मला काय जमतं याचा शोध घेऊन आपण वाटचाल केली की आपल्याला आपल्या आयुष्याची एक दिशा मिळते. स्वतःबद्दलच्या अनेक नवीन गोष्टी समजतात. एकदा हे एकटेपण पार करता आलं, याचं रूपांतर एकांतात झालं की आपण पुढे येणाऱ्या समस्यांना सामोरं जायला सक्षम होतो. आपण कोणावर अवलंबून राहत नाही. म्हणून जेव्हा कधी असं वाटतं की मी सर्व हरवून बसतोय, तेव्हा स्वतःचा शोध सुरू करा. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की जेव्हा सर्व काही दुरावत जाते ना, सर्व काही हरवतंय असं वाटतंय ना, तेव्हा आधी तुम्ही स्वतःला शोधून काढायचा प्रयत्न करा. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही जर स्वतःला शोधून काढलं तर बरेचसे प्रश्न आपोआप सुटतील, हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.